कुंभमेळ्यात साधू गांजा फुकायला येतात। नितेश कराळे मास्तरांच्या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। नितेश कराळे मास्तरांवर वर्ध्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। साधू गांजा फुकणार नसतील तर मी 10 लाखांचं बक्षीस देतो। कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंबद्दल त्यांनी जे वादग्रस्त विधान केलं होतं ते विधान आता त्यांना भोवताना दिसतंय। जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात, अशा साधूंसाठी 25,000 करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते। पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे, असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते, त्याच्या ॲन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडे 2,000 करोड नाही आणि 25,000 करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेळ्यात खर्च करणार आहे। त्याच्यातले 2-3 हजार करोड रुपये तुम्ही 5,000 करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा। ठीक आहे, त्या शाळा कशाला बंद करून राहिले तुम्ही, काय कारण आहे? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं हलगी आंदोलन सुरू आहे। महावितरणाच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं। वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। आंदोलक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, नेमकं काय तुमची अडचण आहे किंवा काय मागणी आहे तुमची? माझी एकच आहे की एलिगोड सबस्टेशनला 10चा ट्रान्सफॉर्मर बसून तो चालू करून 12 गावचा प्रश्न मिटणार आहे। तो आता मी गेल्या वेळेस सुद्धा आत्महत्याचा ही दिलेला आहे 17 सप्टेंबरचा। आता आणि मी 1 तारखेला परत आत्मदहन करणार आहे। तर हे काम हो म्हणून असं मी अधिकाऱ्याला बोललो। अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिले तुम्हाला 1 तारखेला कसल्याही परिस्थिती लाईन चालू करून देतो असं बोलले। या अधिकाऱ्यांना ज्या ट्रान्सफॉर्मर येऊन पडलेला आहे 2-2, 3-3 महिने झालं, परंतु ते चालू नाही। मग काय करायचं त्या ट्रान्सफॉर्मरला घेऊन? आणि जर आज अशा पद्धतीने जर गुत्तेदार काम करणार नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, ही आमची विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि जर 30-31 तारखेपर्यंत यांनी जर ते काम पूर्ण नाही केलं तर आमच्या 12 गावचे शेतकरी जे आहेत ते सर्वच्या सर्व शेतकरी या MSEB ऑफिस मध्ये येऊन बसतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आहे। गहू आहे, हरभरा आहे, ज्वारी आहे, कांदे आहेत, द्राक्ष आहेत, ऊस आहेत। 3 दिवसाला 21 क्रेडिट येते। 3 दिवसानंतर 4थी दिवशी पाळी येणार, ती बी 2 तास चालते, पुन्हा लेट येत पाणी द्यायचं कसं, आम्ही जगायचं कसं? तुम्ही काय करायचं? रात्री अपरात्री तुम्ही पाणी द्यायला जाताय, काय अडचण असते रात्री पाणी देताना? रात्री साहेब तुम्ही बोला। रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना फार अडचणी आहेत। थंडीचे दिवस आहेत, कडाक्याची थंडीची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि एकतर 8 तास लेट आहे। त्या 8 तासामधून 4-5 तास लेट क्लिअर झालेत नाही। कधी डिओ जात आहे, कधी फ्यूज जात आहे, कधी काहीच प्रॉब्लेम होते, कधी कुठली तार सोडते। अशा प्रकारे शेतकऱ्यांना नाहक त्रास या लेटचा करावा लागतोय। गहू असेल, ज्वारी असेल किंवा इतर पिकं असेल, या पिकांना पाणी देण्याची वेळ आहे। मात्र MSEB कडून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं आता शेतकरी आक्रमक झाल्यानं आज या ऑफिस समोर बोंबा मारून हलगे वाजवत आता त्यांनी आंदोलन केले। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।